नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत टेट 3च्या संदर्भात आलेली नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे ती बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका। चला तर कोणती अपडेट आहे ती बघूया। टेट 3 एक्झाम कधी होणार या संदर्भात आलेली अपडेट। TAIT म्हणजेच टीचर ॲबिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट म्हणजेच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी होय। 2017मध्ये पहिल्यांदा शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली होती। त्यानंतर दुसऱ्यांदा शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी फेब्रुवारी 2023मध्ये घेण्यात आली होती आणि तिसऱ्या वेळेस हीच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी एप्रिल 2024मध्ये घेण्याचे नियोजन महाराष्ट्र शासनाने केले आहे। एकंदरीत महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुका होण्याआधी ही परीक्षा घेऊन या परीक्षेच्या गुणांच्या आधारावर पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे प्रसारमाध्यमातून कळत आहेत। म्हणजेच एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वर्ग 1 ते 12वी करिता शिक्षक होण्याआधीची ही सुवर्णसंधी आहे असे आपण म्हणू शकतो। जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये शिक्षक व्हायचे असेल तर तुम्हाला पवित्र पोर्टलमधूनच शिक्षक भरती प्रक्रियेला सामोरे जावे लागेल। त्यासाठी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी अनिवार्य केली आहे। जर तुमचे DED किंवा BEd झाले असेल तर तुम्ही नक्कीच ही परीक्षा देऊ शकता। एकंदरीत शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी एप्रिल किंवा मे महिन्यात घेऊन याच मार्फत शिक्षक भरती प्रक्रिया डिसेंबर 2024 पूर्व करण्याचे नियोजन महाराष्ट्र सरकारने केले आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।